विकास कामांसाठी मंत्री संदीपान भुमरे 15% कमिशन घेतात. खुलताबादमधील सोसायटी चेअरमन फिरोज पठाण यांचा आरोप. मजूर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मंत्री संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप. 15% कुणी दिले, आरोप सिद्ध करून दाखवा, संदीपान भुमरेंचं आव्हान. तर निवडणुका जवळ आल्यात आरोप प्रत्यारोप सुरू होतील, भुमरेंचं वक्तव्य. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांची जामीन प्रक्रिया पूर्ण. जालना सहकारी साखर कारखाना प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाकडून खोतकरांना अटकपूर्व जामीन मंजूर. 26 जानेवारीला आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांचा मोर्चा धडकणार. आझाद मैदानामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जागा देण्याची जरांगे पाटलांची मागणी. आमदार बच्चू कडू आणि जरांगे पाटलांमध्ये सगळे सोयरे शब्दावर सविस्तर चर्चा. सरकारच्या शपथपत्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी बदल सुचवले. जरांगे पाटलांनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मराठा समाजाकडून समन्वय समितीची स्थापना. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं मुंबईला जाण्याचा निर्धार. जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात धाव. जरांगे सरकारला वेठीस धरतायत, सदावर्तेंचा याचिकेतून आरोप. अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका. संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलांनाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचा याचिकेतून दावा. नाशिकच्या येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद. राजकारणामध्ये आडवे येणाऱ्यांचे पतंग कापणार, भुजबळांचं विधान. हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी संक्रांतीनिमित्त उडवला पतंग. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट, ठाकरे गटाचा पतंग आम्ही काटल्याशिवाय राहणार नाही, बांगर यांची राजकीय टोलेबाजी. नंदुरबार शहरामध्ये पतंग महोत्सवाची धूम. रंगीबेरंगी पतंगांची आकाशामध्ये गर्दी. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर पोलिसांची नजर. साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावरील क्रिकेट सामन्याला आमदार शिवेंद्रराजे यांची भेट. तरुणांच्या आग्रहानंतर क्रिकेटच्या मैदानात शिवेंद्रराजेंची जोरदार बॅटिंग. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शरद पवार गट तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. नाशिकच्या इगतपुरीतील आदिवासी बांधवांशी पंतप्रधानांनी साधला संवाद. जनमन कार्यक्रमामध्ये मोदींनी कारणे गावातील बांधवांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून वाशिमच्या आनंद बुद्ध विहारमध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ बुद्ध विहार उपक्रमाचा केला प्रारंभ. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून रे नगरमधील गृहप्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा. 19 जानेवारीला मोदींच्या हस्ते 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप होणार. टोलच्या मुद्द्यावरून साताऱ्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. आनेवाडी टोल नाक्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. टोल माफीसाठी कार्यकर्त्यांचा महामार्गावर ठिय्या. अमरावती अचलपूर मार्गावर लोकविकास संघटनेचा रास्ता रोको. पोलिसांकडून संघटनेचे काही कार्यकर्ते ताब्यात. शेतमालाला योग्य दर तसंच कर्जमाफीसाठी संघटना आक्रमक. यवतमाळ नगरपालिका मालमत्ता कर आकारणीच्या विरोधात काँग्रेसचं नगरपालिकेच्या समोर मुंडन आंदोलन. मुंडन आंदोलन करत नगर परिषद प्रशासनाचा निषेध चुकीच्या पद्धतीने आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला. परभणीमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात गेल्या 6 दिवसांपासून चक्काजाम आंदोलन. चालकांकडून रस्ता रोको करत जेल भरो आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. वाढत्या कोरोना JN1 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना कृती दलाची स्थापना. कृती दलाकडून रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची शिफारस. सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक न देण्याच्याही सूचना. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात पंचायत समितीसमोर जागरण गोंधळ घालत अनोखा आंदोलन. शेतकरी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. लातूरच्या औसा इथं शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा. सोयाबीनला किमान 9,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरच्या नारंडामध्ये शंकरपटाचा थरार. 3 राज्यातील 300 बैलजोडी धारकांचा उत्स्फूर्त सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी.
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शंकरपटाचं आयोजन, विदर्भातील विविध नामवंत बैलजोड्यांचा सहभाग, बैलांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये महिला भाविकांची मकर संक्रांती निमित्त मोठी गर्दी, देवीचं दर्शन आणि पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. बुलढाण्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री क्षेत्र पळशी येथील सुपोजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात, विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह मध्य प्रदेशातून लाखो भाविक यात्रेनिमित्त दर्शनासाठी दाखल. वाशिममध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 724व्या जन्मोत्सवाला सुरुवात, मंदिराला आकर्षक सजावट, 45 दिवस जन्मोत्सवाचा उत्साह सुरू राहणार. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडखत या गावामध्ये खोडसाळपणा करत शेतकऱ्याची आंबा बाग छाटली, शेतकरी विजय भोसटे यांच्या 200 केशर आंब्याची झाडं अज्ञाताने तोडली, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. अमरावतीमध्ये जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याला 10 प्रति किलोचा दर, बांगलादेश सरकारने आयात शुल्क वाढवल्यानं खरेदीमध्ये घट, संत्रा उत्पादक शेतकरी हतबल. जळगावात कापसाच्या दरामध्ये 1800 रुपयांची घसरण, भाव पडल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. 22 जानेवारीला जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मनसेची मागणी, मनसेकडून आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा जिल्ह्यातील कराड शहरामध्ये खाशाबा जाधव यांच्या जयंती आणि क्रीडा दिनानिमित्त रॅली, शालेय विद्यार्थ्यांनी आणि क्रीडाप्रेमींनी रॅली काढत केलं अभिवादन. पालघर जिल्ह्यामध्ये खाशाबा जाधव जयंती निमित्त राज्य क्रीडा दिन उत्साहामध्ये साजरा, 213 शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन, 25,000 खेळाडूंनी घेतला स्पर्धांमध्ये भाग. पुण्यात भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधवांची जयंती साजरी, एसपी कॉलेजमध्ये जयंतीनिमित्त 100 पोस्टरचं प्रकाशन. बीडच्या माजलगाव ते तेलगाव रस्त्याची दुरवस्था, रस्ता दुरुस्तीसाठी आमदार प्रकाश सोळंकेंचं आज रास्ता रोको आंदोलन, काही वेळ वाहतूक सुद्धा खोळंबली. वाशिमच्या दुबळवेल गावातील संक्रांतीनिमित्त महिलांना दाखवला मोफत सत्यशोधक चित्रपट, समाजसेवक सुभाष देवडेंच्या पत्नीचा उपक्रम, गावातील शेकडो महिलांनी बघितला सिनेमा. वर्ध्यामध्ये ॲडव्होकेट शोभा काळेंनी घरीच 8,000 स्क्वेअर फीट जागेमध्ये फुलवली फुलबाग, कामातून वेळ काढत जपतायत बाग कामाची आवड. नागपुरात भारतीय सैन्य दिवस साजरा, भारतीय सेनेकडून मागील 75 वर्षातील पराक्रमाची आठवण, अमर जवानांना श्रद्धांजली, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर नव्या 11 आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. सांगलीतील मिरज तालुक्यातील बामणोली दत्तनगर इथं प्रेम प्रकरणाच्या कारणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ओंकार देसाई नावाच्या 19 वर्षीय तरुणाची चौघांकडून हत्या करण्यात आली आहे. विरारमध्ये अज्ञाताकडून मोबिन शेख या व्यक्तीच्या घरावर गोळीबार करणारा फरार, वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. विरार पूर्व गोपचारपाडा इथली घटना. सांगलीमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दुचाकी मोबाईलसह 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 25 जण ताब्यात, अप्पर पोलीस अधीक्षक आणि मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 85,000च्या यूपीएस बॅटऱ्यांची चोरी, कार्यालयातील चार्जिंगला लावलेल्या 12 यूपीएस बॅटऱ्या चोरीला गेल्याचा प्रकार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. बांगलादेशमध्ये पळून जाणाऱ्या आंतरराज्य मोबाईल चोरांना अटक, गोंदियाच्या आमगावातील दुकानातून लांबवले होते 60 लाखांचे मोबाईल, 2 चोरट्यांना झारखंडमधून अटक. साताऱ्याच्या पुसे गावातील सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये कोट्यावधींची उलाढाल, 8 लाखांहून अधिक भाविकांची यात्रेला हजेरी, शनिवार रविवार यात्रेमध्ये गर्दीचा उच्चांक. नांदेडच्या हदगावमध्ये तृतीयपंथीय घरकुल योजनेपासून वंचित, ग्रामपंचायतीच्या ठरावानंतरही सरपंच सही न देत असल्याचा आरोप, प्रशासनाकडून तत्काळ दखल घेण्याची गेली मागणी. कल्याण रेल्वे स्थानकातील सरकते जिने मागील काही दिवसांपासून बंद, ऐन गर्दीच्या वेळेला चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल, प्रशासनाकडे तोडगा काढण्याची केली मागणी.